हे बघा कढी क्रश करून घेतली मी, ती तुरटी म्हणजे जास्त नाही, थोडीशी घ्यायची. हॅलो नमस्कार मंडळी, मी वैशाली. माझ्या नव्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. आज मी तुम्हाला सांगणार आहे माझे सगळे म्हणजे मी तुम्हाला समजणार असेल थंबनेलवरून, मी आज केसांसाठी तेल बनवणार आहे. आणि म्हणजे माझं पण आता संपलेलं आहे, मग त्याच्यामुळे मी बनवणार आहे, त्याच्यामुळे थोडा व्हिडिओ पण बनवूया, मग सगळं पण बरोबर होते त्यासाठी बनवणार आहे. चला तर सुरुवात करूया. सगळ्यात पहिली तुम्हाला जे कुठलं शूट होतंय ना, ते तेल घ्यायचं आणि एक पातेलं घ्यायचं. त्याच्यामध्ये तुम्ही तिखट काही बनवलं नसणार, चहाचं किंवा दुधाचं पातेलं घ्यायचं. जर तिखट बनवला तर चुकून किंवा डोळ्यामध्ये गेलं तर ते प्रॉब्लेम होऊ शकतोय. त्यासाठी तुम्हाला जे कुठलं शूट होतंय ना, ते तेल घ्यायचं. मला जे शूट होते ती मी इथं तेल घेतलेलं आहे. तुम्हाला याच्यामध्ये खोबरेचं असेल खोबरे घ्यायचं आणि परत कुठलं पाहिजे आहे ना ते तुम्हाला घ्यायचं तेल. तुम्हाला दिसत असेल त्याचा थोडा धूर येतोय. आता धूर यायला सुरुवात झाली ना, मग त्याच्यामध्ये मेथी घालायचे. मेथी घातल्यानंतर ना, हे तुम्हाला माहीत असणार कडीलिंब, ते कडीलिंब घालायचे त्याच्यामध्ये असे. नंतर त्याच्यामध्ये आता नंतर त्याच्यामध्ये असा कढीपत्ता पण घालायचा. हे बघा कढीपत्ता घातल्यामुळे आणि कडीलिंब घातल्यामुळे त्याला असा पेस्ट आला. नंतर त्याच्यामध्ये हे 4 कपूर आणि जी याची फुलं असतात ना, जास्वंदीच्या पानं, ती जास्वंदीची पानं आणि फुलं, हे बघा पानं अशी तोडून घालायची. नंतर फुलं घालताना मला एकदम कॅमेरा बंद झाला. अशी फुलं घालायची. मग तो कलर चेंज होईपर्यंत ना सगळं असं 1-2 मिनटं उकळून घ्यायचं त्यांना. हे बघा फुलांचा पण कलर चेंज झाला सगळा आणि तो फेस येत होता ना, तो खाली बसला. ह्याच्यामध्ये कुणाला ॲलोवेरा शूट होते ना, ते ॲलोवेरा पण घालू शकते. तुम्ही माहीत आहे माझ्या कुंड्यांमध्ये तुम्ही बघितलं फ्रेश ॲलोवेरा आहे, खरं मला ते शूट होत नाही त्याच्यामुळे मी ते घालत नाही. आणि एक नंतर लावते वेळी पण एक ह्याच्यामध्ये सिक्रेट आहे, तुम्हाला मी ते नंतर सांगेन. हे बघा. आणि जर पूर्णच असं तेल आमचं आता बनवून झालं ना, ते गॅस बंद करायचं आणि काय करायचं माहिती आहे, एक 15 मिनटं तरी असं ढापून ठेवायचं. म्हणजे त्याचे सगळे गुणधर्म आहेत ना, ते त्याच्यामध्ये ॲड होतात. त्याचे तेवढे मेहनत केली असते ना ती, मग नंतर ते पिळून नंतर ते मग असं गाळणीनं गाळून घ्यायचं आणि मग बॉटलमध्ये व्यवस्थित थंड झाल्यावरती भरून ठेवायचं. आता माझं तेल ते मी बनवून ठेवलेलं आहे. आणि म्हणजे ते पहिलीच तुम्ही तासभर थंड झाल्यानंतर तुम्हाला लावायचं असेल ना, त्यावेळेला काय करायचं माहिती आहे, एक सिंपल आणि साधं ही माहिती आहे, ही त्रुटी ही कुठल्या पण किराणी स्टोअरमध्ये मिळते, इझिली अवेलेबल असते ती. आणि म्हणजे काय पण लागलं असतं ना आपल्याला, त्याच्यावरती थोडंसं हे लागलं जळजळतंय. पण जेव्हा आम्ही सेविंग पण करतो ना, अपर लिप्स किंवा काय पण एब्रो किंवा तेव्हा पण जर तोंडाला वरती जर तुम्ही हे लावली ना, थोड्यामध्ये पाण्यामध्ये थोडंसं खडा भिजवून, तर तिथं कटपीठ काय झालेलं असतं ते जळजळ होत असतं. ही त्रुटी ही काय करायची, थोडीशी पावडर करून त्याच्यामध्ये ॲड करून जेव्हा लावतो ना तेव्हा लावायचं आपल्या केसांना. छान रिझल्ट आहे त्याच्यामध्ये. कोंडा असला काही असलं तरी सगळा बाहेर निघून जातो आणि परत छान होते. चला तर मी दाखवते कसं मी केसांना पण यूज करते. हे बघा क्रश करून घेतली मी, ती तुरटी म्हणजे जास्त नाही, थोडीशी घ्यायची आणि जे मी तेल बनवलं होतं ना त्याच्यामध्ये ॲड करायची आणि अशी दोन्ही मिक्स करायची. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हे तेल तुम्ही म्हणजे केस ज्यांना टाईम मिळत नाही त्यांनी 2 तास पहिला पण लावू शकतो. आपल्या ह्याला ह्युमन वर्किंग असतात त्यांना, जे ऑफिसला जातात त्यांना पण बरं आहे. मी आता अशा प्रकारे सगळ्या केसांना माझ्या लावून घेते. हे बघा आता ही घेतली ना, सगळं ह्याच्यामध्ये मिक्स करून असं मी सगळं माझ्या केसांना लावून घेते अशीपर्यंत. रिझल्ट खूप चांगला आहे. म्हणजे मी अशीच बनवते सिंपल, जास्त काय त्याच्यामध्ये तामझाम पण घालत नाही. असं करून मी सिंपल बनवते. म्हणजे ते साधं तेल लावण्यापेक्षा थोडं त्याच्यामध्ये काहीतरी हे करून लावलं तरी बरं असतं त्यासाठी. मग असं लावून बनवते मी. आणि मग चला जेव्हा म्हणजे मी काय करते, केव्हा धुवायचे असतात ना केस, त्याच्या पहिली 2 तास मी लावून घेत असते. अशा प्रकारे लावून मी सगळीकडे तेल लावून घेतलं आहे.
आणि तुम्ही पण असं ट्राय करून बघा. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय, टेक केअर.